नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की आपण ज्याच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतो, ज्यांच्या एका हाकेवर मध्यरात्रीही धावून जातो, तेच लोक एका क्षणात आपल्याला अनवळखी कसं करून टाकतात. आजकाल एक वाक्य खूप ऐकायला मिळतं, नाती आता रक्ताची राहिलेली नाही, ती फक्त गरजेची झाली आहेत. ऐकायला हे खूप कठोर वाटतं, पण हेच आजच्या युगात सर्वात मोठं आणि कटू सत्य आहे. आजच्या जगात नात्याची किंमत माणसाच्या स्वभावावरून नाही, तर त्यांच्या उपयोगावरून ठरवली जाते. जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची गरज असते ना, तेव्हा जगात तुमच्यासारखा चांगला माणूस कोणीच नसतो. तुमच्यातल्या हजारो चुकाही त्यांना दिसत नाहीत. तुम्ही कसे आहात, काय करता, याने त्यांना काही फरक पडत नाही. फरक पडतो तो फक्त या गोष्टीने की तुम्ही त्यांच्या अडचणीच्या काळात धावून जाताय. त्या काळात ते तुम्हाला देव मानतात. तू नसतास तर माझं काय झालं असतं, तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही, अशी गोड वाक्य तुमच्या कानावर पडतात. आपल्यालाही वाटतं खरंच रक्त नसलं तरी ही माणसं आपली आहेत. आपण त्यांच्यासाठी सर्वस्व पणाला लावतो, आपला वेळ, आपला पैसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला विश्वास. पण खेळ तर तेव्हा सुरू होतो जेव्हा त्यांची ती गरज संपते. ज्या दिवशी त्यांचं काम होतं, ज्या दिवशी ते स्वतःच्या पायावर उभे राहतात, नेमका त्याच दिवसापासून त्यांचा बदललेला रंग दिसायला लागतो. ज्या फोनची रिंग आधी एका रिंगमध्ये उचलली जायची, तो फोन आता वाजत राहतो पण उचलला जात नाही. मेसेज सीन होतात पण रिप्लाय येत नाही. आणि समजा कधी चुकून तुम्ही तुमच्या हक्कासाठी किंवा स्वतःच्या गरजेसाठी त्यांच्याकडे गेलात, तर पहिला प्रश्न विचारला जातो, तुम्ही माझ्यावर केलं काय, उपकार काय केलेत. ते तर तुमचं कर्तव्य होतं, पण एका क्षणात तुमच्या उपकाराची जागा कर्तव्य घेतं. ज्या हाताने त्यांना संकटातून बाहेर काढलं, तेच हात आता त्यांना जड वाटू लागतात. गरज संपली की तुम्ही कोण आणि मी कोण हाच या जगाचा नियम बनलाय. आज नाती ही भावनावर नाही, तर नफा आणि तोटा या गणितावर चालतात. माणसाची ओळख करताना आधी त्यांचं बँक बॅलन्स आणि त्यांची पॉवर पाहिली जाते. या माणसाचा मला भविष्यात काय फायदा होऊ शकतो, या एकाच विचारावर आजची नाती टिकून आहेत. हा नात्यांचा बिझनेस आहे, जिथे भावनाची गुंतवणूक केली की पदरात फक्त फसवणूक पडते. आज लोक माणसाचा वापर वस्तूसारखा करतात आणि वस्तूचा सांभाळ माणसासारखा करतात. गरज असेपर्यंत तुम्ही देव आहात आणि गरज संपली की तुम्ही कचऱ्याच्या डब्यात फेकल्या गेलेल्या वस्तूसारखे आहात. पण मग यावर उपाय काय? लोकांनी वापर केला म्हणून आपण चांगलं वागणं सोडून द्यायचं का? नाही. कुणाच्या स्वार्थापणामुळे स्वतःमधली माणुसकी कधीच संपवू नका. पण हो, एक गोष्ट नक्की शिका, ती म्हणजे मर्यादा. कोणासाठी किती उपलब्ध राहायचं, कोणाला किती मदत करायची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा, याला एक सीमारेषा आखा. जर तुम्ही स्वतःची किंमत स्वतः केली नाही, तर हे जग तुमची किंमत कधीच करणार नाही. मदत जरूर करा, पण स्वतःला संपवून नाही. कारण जेव्हा तुम्ही रिकामे व्हाल, तेव्हा हेच लोक तुम्हाला बाजूला सारून पुढच्या प्रवासाला निघून जातील. म्हणून शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, माणसाची गरज संपू शकते, पण कर्माचा हिशोब कधीच संपत नाही. ज्यांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना वेळ आणि देव नक्कीच उत्तर देईल. तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष द्या, खऱ्या नात्याची पारख करायला शिका आणि स्वार्थी लोकांपासून 2 हात लांबच राहा. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या आयुष्यातही असा एखादा प्रसंग आला होता का, ज्याने गरज असताना देव मानला आणि गरज संपली की ओळखायलाही नकार दिला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.